सर्व महिला भगिनींना विनंती करतो, पोलीस यंत्रणेला विनंती करतो. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत बारामतीमधील मोरगाव इथे रामरक्षा पठण आंदोलन करण्यात आलं. मात्र यावेळी एका माजी ग्रामपंचायत सदस्य महिलेनं कार्यक्रमात येऊन गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. ही महिला तरडोली गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य स्वाती शेरे गायकवाड आहेत. माजी सैनिकांचा देशात अपमान होतोय, त्यावर संजय राऊत का बोलत नाहीत असा थेट सवाल या महिलेनं विचारला. तसंच ठाकरे सेना तालुका प्रमुख हनुमंत भापकर यांनी गावात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुद्धा स्वाती शेरे गायकवाड यांनी केला. यानंतर पोलिसांनी स्वाती शेरे यांना ताब्यात घेतलं. स्वाती शेरे गायकवाड या तरडोली गावातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. रामरक्षा पठण या ठिकाणी संपन्न झालेले महाआरतीचं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन झालेलं. या ठिकाणी पक्ष प्रवेश कार्यक्रम या ठिकाणी मंचावरती होतोय. आपल्या सर्वांना विनंती, ते तरडोलीच्या ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्या हातून, त्यामुळे ते इकडे आलेले आहेत आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते आता बडबड करतात. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हिंदुराव सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा मात्र त्यांचे आरोप तालुका प्रमुख हनुमंत भापकर यांनी फेटाळले आहेत. तसंच वैयक्तिक वाद आणि त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांनी हा गोंधळ घातल्याचा दावा भापकर यांनी केला. त्या महिला स्थानिक आमचा घरगुती वाद आहे. काय नाव आहे त्यांचं? स्वाती शेरे म्हणून नाव आहे. त्या माजी सैनिकांच्या पत्नी आहेत. त्यांचं तरडोली गावामध्ये एवढ्या 4-5 वर्षामध्ये राहायला आले. ते त्यांच्या मालकांच्या बरोबरच त्यांचं कुटुंब बाहेर फिरायला होतं, म्हणजे कामाच्या निमित्तानं, आणि त्यांना इथले प्राथमिक परिस्थिती काही माहित नाहीये. त्या तरडोलीच्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. माझी बायको ग्रामपंचायतीला सरपंच होते 2.5 वर्ष. 20 वर्ष ठराव घेतला आणि तो पास झाला. त्याचा निर्णय लागला आणि निर्णय लागल्यानंतर त्यांनी थोडे आरोप केले. आरोप केल्यानंतर ते आरोप त्याची दखल घेतली नाही शासनाने, ते फेटाळले. आमच्या मेसेजला निर्दोष म्हणून मुक्तता मिळालेली. त्याच्यामध्ये आम्ही हे सगळे झालं असताना आता हे कार्यक्रमात गोंधळ घालायचं म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुमित्रा वहिनींच्या महिला आघाडीमध्ये काहीतरी काम करतात. आता एवढ्या 2 वर्षामध्ये ते काम करतात. त्यांचं राष्ट्रवादीमध्ये योगदान नाही, शिवसेनेमध्ये योगदान नाही. फक्त गावामध्ये किंवा चांगल्या माणसाला कुठेतरी पायकोट घालायचा. आज मी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पॅनल टाकतोय. अर्ध गाव शिवसेनेत प्रवेश केला. मोरगाव मध्ये 50% लोकांनी प्रवेश केला. बारामती तालुक्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तरुणांचा ओघ सुरू झाला. मग त्यांना कोणीतरी फुस लावून या ठिकाणी पाठवलेले बदनामी करण्यासाठी, बाकी काहीच नाही. संजय राऊत यांच्या कार्यक्रमात या महिलेनं येऊन जाब विचारल्यानं याची चर्चा होतीये. माजी सैनिकांच्या अपमानाचा मुद्दा नेमका काय आहे याबाबत मात्र भापकर यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे या महिलेचं नेमकं म्हणणं काय होतं, आंदोलनाचं कारण काय होतं हे मात्र समजू शकलं नाही. बारामतीहून निलेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.